राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलं। पवारांच्या अनेक गोष्टी आपल्याला आवडतात, जय पराजयाचा विचार न करता ते सतत काम करत राहतात, ही त्यांची आवडती गोष्ट आहे असं फडणवीस म्हणाले। फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। No, I admire many things और बहुत सी ऐसी चीज़ें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने, ऐसा भी मुझे लगता है। बट एक चीज़ जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी। देखिए, पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है, चाहे हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं। एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है। तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है। ओके। ती देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं, त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल, दिल्लीची परवानगी घेतलीच असेल, नक्कीच घेतली असेल। आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही, महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना, उद्धव साहेबांना। पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात। या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही या नेत्यांचा। ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती। पवार साहेबांचं एक हे बघा, ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो। पराजय झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही, किंवा विजय झालाय म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाहीत, कधी ते ढोल वाजवत बसलेले नाहीत, कधी ते गुलाल उडवत आणि ते डान्स करत असलेले ते कार्यकर्त्याच्या घोळक्यात ते कधी गेलेले नाही। म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे। मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एक तरी निश्चित आहे।